एक काम करा, डबा करा आणि काकाकडे द्या, तो चालला हॉस्पिटलमध्ये. मनवा, तुम्हाला आरामाची गरज आहे. आज फक्त आराम करायचा आहे तुम्ही. येऊ का ताई साहेब? अरे तुम्ही या ना, या प्लीज या. बसा. नमस्कार. कर्नल साहेबांच्या बद्दल कळलं. कसे आहेत आता ते? बाबा ठीक आहेत, हळूहळू रिकवर होत आहेत. ऐकून खूप बरं वाटलं. अहो, मदतीला धावून येणारे देव माणूस आहेत ते. अहो, त्यांना काही झालं तर आम्ही कसं जगणार? खरं तर आम्ही हॉस्पिटलमध्येच येणार होतो, पण तिकडे उगीच गर्दी होईल म्हणून मग इथे चालू घरी भेटायला. हे घ्या. हे काय आहे आणि कशासाठी? आम्ही कर्नल साहेबांसाठी काही पैसे जमा केले होते. म्हणजे तसे फारसे नाही आहेत, पण आम्हाला शक्य होईल तेवढी मदत करतोय. नाही अहो, याची काही गरज नाहीये. खरंच आम्ही हे नाही घेऊ शकत. तुम्ही काळजीपोटी इथे आलात, खरंच खूप बरं वाटलं. आता बाबा लवकर बरे होऊन घरी यावेत हीच प्रार्थना करा बस. नितीश दादा, आमची सुद्धा तीच इच्छा आहे. कर्नल साहेब लवकरात लवकर बरे होऊन घरी यावेत. पण आमच्या या मदतीला नाकारू नका. पण कर्नल साहेबांनी आमच्यासाठी खूप केलंय, पण त्यांच्या उपकाराची परतफेड आम्ही करू शकत नाही. पण आता आम्हाला मदत करण्याची संधी द्या. ही मदत स्वीकारा आमची. आम्हाला खूप बरं वाटेल. अहो, तुमचे हे उपकार मी कधीच नाही विसरू शकणार. मनवा, अगं हॉस्पिटलला जातोय. हो, मी ऍक्च्युली तुमचीच वाट बघत होते. यात डबा भरलाय नितीश आणि आईसाठी. तुम्ही त्यांना द्याल? हो, आणि डॉक्टर काय म्हणतात ते मला एकदा सांगा ना फोन करून. सांगतो. आणि काका, आई नाही नाही म्हणाल, पण प्लीज तुम्ही आग्रह करा. बाबांना बरं नाहीये ना, तर ते काही खात नाहीये. हो ठीक आहे, पण तूच का नाही येतेस माझ्यासोबत? काय झालं मनवा? अगं तुझ्या घरच्यांना गरज आहे आता तुझी. हो मला कळतंय, पण काय काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, प्रॉब्लेम असा काही नाहीये. तुला कोणी काय बोललंय का? राजवीर काही बोललाय का? नाही, राजवीर काही नाही म्हणाले. ऍक्च्युली मला घरची खूप कामं आहेत, त्यामुळे मी. मला ना तुझं कळतच नाहीये मनवा. तुझे वडील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत आणि तू घरी काम असल्याची कारण काय सांगतेस? काका खरंच नाही जमणार आहे, पण तुम्ही आठवणीने डबा द्या हा आईला. ठीक आहे. आणि बाबांना शुद्ध आले की मला फोन करा. कळवीन. अजून काही निरोप द्यायचा आहे घरच्यांना? नाही, बस आईला खाऊन घ्यायला सांगा. ठीक आहे, सांगतो. हा सखी बोल. मनवा, अगं कुठे आहेस तू? मी घरीच आहे अगं. मी
मला आज नाही जमणार बहुतेक हॉस्पिटलला यायला. मनवा अगं असं नको बोलूस. मी तुला तेच सांगायला फोन केला की काका ग्लानीत आहे आणि ते फक्त तुझंच नाव घेत आहे. डॉक्टरांनी तुला लवकरात लवकर बोलून घ्यायला सांगितलंय. काय की मला पण यायचंय का पण मनवा आता वेळ नको घालू आणि लवकर तू इथे ये. हे बघ, तू जर नाही आली ना तर काकांना अजून त्रास होईल आणि ते त्यांच्या तब्येतीसाठी चांगलं नाहीये असं डॉक्टर सुद्धा म्हणालेत. बरं ठीक आहे, मी लगेच निघते. तू तिथेच थांब, मी आलेच. हा पोहोचतेस मी. काय कुठे जाताय तुम्ही? मी हॉस्पिटलला चालले राजवीर. तुम्हाला कळत नाही का तुमची तब्येत आता जास्त महत्वाची आहे म्हणवा. मला आता सखीचा फोन आला होता. ती मला म्हणाली की बाबा ग्लानीत सुद्धा सतत माझंच नाव घेतात. डॉक्टरांनी मला लगेच बोलवून घ्यायला सांगितलंय. का असं करताय तुम्ही? तुम्ही काल मला म्हणाला मला जायचंय, मी जाऊ दिलं ना तुम्हाला. आता तुमच्या पायाला लागलंय, स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणं महत्वाचं आहे, कळत नाही का राजवीर, तुम्हाला? मी बाबांकडे असणं जास्त महत्वाचं आहे. ते ग्लानीत सुद्धा माझं नाव घेतात म्हणजे त्यांना जाणवतंय की मी तिथे नाहीये म्हणून त्यांना त्रास होतोय. का हट्ट करताय तुम्ही? ऐका ना, बाबा शुद्धीवर असते ना तर मी खरंच नसते गेले. म्हणून मला कळतच नाही, तुम्हाला कसं समजावं अजून मी? मला बाबांना भेटल्याशिवाय नाही चैन पडणार. मला त्यांना भेटायचंय. मनवा एक मिनिट. मनवा तुमच्या पायातून रक्त येते हे पण भान नाही का तुम्हाला? मनवा काही नाही झालंय हो. या इकडे, ऐका इकडे. नाही, राजवीर, ऐका हळू. ना माझं, इथे please. बसा. तर अशा अवस्थेत तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. राजवीर, खरंच एवढं काही नाही झालं. मला मनवा रक्त येत आहे पायातून, ऐका ना, ड्रेसिंग करावं लागेल की नाही त्याचं? मनवा बास. आता काही ऐकून घेणार नाही तुमचं मी. ऐक ना, जरा सखीला विचारून ना मनवाच्या पायाबद्दल कळलं असतं तर बरं झालं असतं. काही गरज नाही त्याची, तू नको काळजी करूस तिची. असं बोलून कसं चालेल रे? तिचा पाय बरा एकदा कळलं असतं ना तर जीवात जीव आला असता. अहो बरं आहे मनवाचा पाय आता. अरे तुम्ही हो, असं कळलं ताबडतोब इथे निघून आलो. कसं येत होता बाबा? बाबा बरे, हळूहळू रिकवर होतोय. देवाची कृपा होईल सगळ्यांनी. पण असं कसं काय झालं? आम्हाला सुद्धा कळलं नाही, अचानकच घडलं सगळं. रंजूनी डबा दिलाय. तुम्ही का उगाच त्रास केला तेवढा? अहो त्रास कसला? त्या घरची गोष्ट आहे ना. काय रंजू म्हणाली की रिकाम्या हाताने जाऊ नका, धावपळीत असतील सगळे, त्यामुळे डबा घेऊन जा म्हणाली तर घेऊन आलोय. घ्या ना. थँक्यू. खर तर उशिराच कळलं, नाहीतर आधीच आलो असतो. कोणी कळवलंच नाही ना. नाही सॉरी, म्हणजे आमचीच खूप गडबड झाली अहो, म्हणून नाही कळवता आलं. नाही, मनवानी तरी कळवायला हवं होतं. राहून गेलं असेल तिच्याकडून सांगायचं. हा, साहजिक आहे, टेन्शन मध्ये असेल. मनू कुठे? घरीच आहे, आराम करते. म्हणजे मी चल म्हणालो तिला, पण माहित नाही का नाही आली. ती ठीक आहे ना आता? हो, म्हणजे असं वाटत तरी होता, पण फार काही बोलली नाही ती. बरं नितीश, कर्नल साहेबांची रूम कुठली? हा, ये. इथून पहिली रूम. मी भेटून येतो. बघितलंच आहे, मी म्हणालो होतो ना, नको काळजी करूस ताईची. आईचं काळीज आहे माझं, काळजी वाटणार नाही का? तर पायावर ताण पडेल असं काही करायचं नाही मला. बेडवरून उठायचं सुद्धा नाही, तुम्ही आराम करायचा. राजवीर, राजवीर,
एकदा ऐका ना माझं, एकदा शांतपणे ऐका, तुम्हाला कळेल मला काय म्हणायचंय ते. नाही, ही योग्य वेळ नाहीये त्याची. आता आराम करायचा मनवा. तर बाबा हॉस्पिटलमध्ये, आई आणि नितीश रात्रभर तिथे, मी कसं येते बसून राहू सांगा तुम्ही मला. कारण पायाला मोठी जखम झाली आहे मनवा तुमच्या. काही नाहीये, किरकोळ आहे राजवीर. बाबा हॉस्पिटलमध्ये तो, त्यांचं ऑपरेशन झालंय. मी काय म्हणते, बाबा शुद्धीवर आले ना की मी तिथून निघून येईन घरी. मी नाही थांबणार. त्यांना जरा बोलताना वगैरे बघितलं की मी खरंच लगेच घरी निघून येईन. खरंच नाही थांबणार मी तिथे. पण ती मला आता जाऊ द्या. मी कारने जाते. हा पण मी आता निघते, मला खरंच उशीर होईल. इथे बसा. तुम्हाला कळत नाही का तुमच्या पायाला लागलंय, तुम्ही आराम करणं महत्वाचं आहे, हेच सांगतोय ना मी. मगापासून तुम्हाला एक गोष्ट समजवण्याचा प्रयत्न करतोय, कळतच नाहीये तुम्हाला. तुमचा नवरा तुम्हाला एखादी गोष्ट सांगतोय, ऐकत का नाही तुम्ही? मनवा, मला तुमची खूप काळजी वाटते, म्हणून तुम्ही बाहेर जाऊ नये, आराम करावा एवढंच वाटतंय मला. तुम्हाला जशी माझी काळजी वाटते ना, तशीच मला बाबांची काळजी वाटते राजवीर. तुम्ही परत परत मला ते का सांगताय? नाही, माझंच चुकलं, मी तुम्हाला काल पाठवलं. म्हणजे तुमची प्रत्येक गोष्ट मी ऐकतो, तुमचा एकही शब्द खाली पडू देत नाही, आणि तुम्ही काय करता एक्झॅक्टली अपोजिट करता त्याच्या. काय कुठे कुठे कमी पडतंय माझं प्रेम, माझी काळजी कुठे कमी पडते? मला शब्द दिला होता ना तुम्ही, शब्द दिला होता ना मला, तुमच्या आई बाबांशी कुठलाच संबंध ठेवणार नाही. तरी माझी बाजू काल पडती घेतली आणि तुम्हाला पाठवलं. मी घेतलं ना समजून तुम्हाला. मग आता मला समजून घ्यायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? सॉरी राजवीर, पण मी आता खरंच काहीच समजून नाही घेऊ शकत. मला बाबांना भेटायला जायचंय. मनवा, मनवा, मनवा थांबा. मनवा, मनवा थांबा प्लीज. तुला समजत नाहीये, कालपासून आराम नाही केलाय तुम्ही, विश्रांती नाही घेतली, तुमची अवस्था बघवत नाहीये मला. मला आता कशाही पेक्षा बाबांजवळ असणं जास्त महत्वाचं आहे राजवीर. पण मनवा, बाबा बरे होतील तुमचे. हो होतील, पण त्यांना गरज आहे माझी राजवीर. मी तिथे असायला नको का? मी तुम्हाला नाही म्हणालोय का जायला, फक्त आज जाऊ नका, आज आराम करा. राजवीर, तुम्हाला कळत कसं नाहीये? बाबा शुद्धीच नाहीये तरी सतत ते माझं नाव घेत आहेत. मनवा, तुम्हाला कसं कळत नाही? तुमच्या बाबांचं जितकं प्रेम आहे ना, त्यापेक्षा जास्त प्रेम आहे माझं तुमच्यावर. माझी काळजी दिसत नाही का तुम्हाला? मला आता फक्त बाबांचा चेहरा दिसतो. त्यांना जर कळलं की मी त्यांच्या जवळ नाही तर त्यांना खूप त्रास होईल. आणि वाटतं मला बाबांची काळजी कितीच आहे का त्यात. काका, तुम्ही भेटून आलात बाबांना? कसे आहेत ते? आई आणि नितीश जेवढे? काय झालं, तुम्ही काही बोलत का नाही आहात? कसे आहेत बाबा? देवावर विश्वास ठेव, सगळं ठीक होईल. बाकी काय सांगू? मनवा, 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 काय झालं साहेब? मनवा कुठे तर नवर पटवा जरा. ताई घरात नाहीयेत.
कुठे गेले? सकाळीच हॉस्पिटलमध्ये गेलाय. तुम्हाला कॉफी आणून देऊ? हं. मानवा, मला माहिती तुझी खूप दगदग होते, पण पायाची काळजी घे. नाही अगं, एवढं काही नाही. पण ते अजून शुद्धीवर कसं नाही आलंय? ऑपरेशन होऊन बराच वेळ झालाय ना. कधी एकदा त्यांचा आवाज ऐकते असं झालाय ग. त्यांना बघितल्यावरच जीवात जीव येईल. तसं हे सगळं माझ्यामुळेच झालंय. मानवा, तू अजिबात असे विचार डोक्यात आणू नकोस. सखी, एक काम होतं तुझ्याकडे. हा, बोल ना. हे पैसे नितीशला दे. हे कशाला? आता बाबांच्या औषधांसाठी वगैरे लागतील ना, त्याला दे. नाही मानवा, मी हे नाही घेऊ शकत. आता काय झालं? अगं मानवा, नितीश चिडेल माझ्यावर. नाही चिडणार. तू त्याला सांगे तुझे पैसे. अगं असं खोटं कसं सांगू मी त्याला? नाही, हे बघ, मी हे पैसे नाही घेऊ शकत. सखी प्लीज ना. नाही मानवा, हे सखी please. प्लीज माझ्यासाठी. मनवा. प्लीज 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 ठेव. एक्सक्यूज मी, पेशंटला आता तुम्ही बघू शकता. हो. सिस्टर, हे शुद्धीवर कधी येतील? हो, तुम्ही डॉक्टरांना विचारून घ्या. आई, हा? चल आपण डॉक्टरांना भेटून येऊया. तुम्ही आहात ना इथे? हो, आम्ही आलो. ही औषधं आणावी लागतील, लगेच आण. ठीक आहे मनवा, मी खाली जाऊन येते. बाबा, आय एम सॉरी. हे सगळं माझ्यामुळे होतं, मला माहिती आहे. आय एम सॉरी बाबा. प्लीज मला माफ करा. मला माहिती आहे मी खूप वाईट वागले तुमच्याशी. मी खूप त्रास दिलाय तुम्हाला, पण माझा नाईलाज होता बाबा. बाबा प्लीज लवकर बरे व्हा ना. तुम्हाला या अशा अवस्थेत नाही बघवत. मी नाही राहू शकत बाबा तुमच्याशिवाय. मनू, नाही,
तुम्ही नका बोलू, तुम्ही शांत पडून जा. मी आहे, मी तुमच्या जवळच आहे बाबा. एक मिनिट, मी आहे, इथेच आहे. आई, नितेश, बाबा शुद्धीवर आले. बाबा शुद्धीवर आले. बाबा तिकडे तुमच्या बाबांना भेटल्यावर त्यांच्याशी किंवा तुमच्या घरच्यांशी एकही शब्द बोलायचा नाही म्हणा.